नमस्कार मित्रांनो, पाटीलच्या दिवसात सुरुवात अशी झाली भाऊ, डायरेक्ट गॅसवाल्याची दुकान आणि डायरेक्ट काल वादळ आलं होतं भाऊ, डायरेक्ट सगळं उडून गेलं ना, सीलच उडून गेला. नंतर आम्ही पोहोचलो गॅसवाल्याच्या दुकानात. म्हटलं आमची पिशवी काय गायब करतो, चला डायरेक्ट तुमच्यापेक्षा बेकारी. लगेच वादळ आलं ना भाऊ, दुपारी डायरेक्ट वादळ चक्री वादळ ना भाऊ. आणि त्याच्यानंतर मी निघालो डायरेक्ट संध्याकाळी वातावरण तर एकच नंबर झालं होतं. काय सांगावं तुम्हाला आता. माझा काय विचार आहे भाऊ, हे पडलं तर डायरेक्ट बिल्डिंगचं रस्त्यांचं काय होईल. असो आम्ही पोहोचलो आमच्या सिडकोच्या घरात. आमचं एवढं आहे खुदकी प्रॉपर्टी ना भाऊ. त्याच्यानंतर भाऊ डायरेक्ट चंदा मामा दिसले. म्हटलं हे दोन माणसं काय करू राहिली हो यार, जावं लागेल त्यांची इथे. नंतर के फॉर काठियावाडी, एकदम भारी बार का. काठ्या पण भेटता आणि कपडे पण भेटता, एकच नंबर भेटतं सगळं. आणि डिस्प्ले तर भाई एकच नंबर. असं काय म्हणणं आहे, मीच काठियावाड टाकून देतो ना भाऊ, पाटलांचा काठियावाड. त्याच्यानंतर आम्ही पोचलो नाशक्यात. त्याच्यानंतर नाशक्याच्या गल्ल्या फिरून आम्ही डायरेक्ट सपाटकडे पोचलो. सपाटचं नावच निर्माण झालंय. त्याच्यानंतर हा पानवाण्यावाला एवढा काढत होता ना भाई, इकडून तिकडून मसाले काढत होता, डायरेक्ट पान टाकत होता भाई. काय सांगावं तुम्हाला आता, याचे पानच मसाले संपतच नव्हते. त्याच्यानंतर माझं काय म्हणणं आहे, मीच लग्नाला जेवायला जाऊ का, आता लय भूक लागेल. त्याच्यानंतर मी आणि माझा मित्र एकट्या कॉलनीमध्ये बसलो होतो बाहेरचे मच्छर मारायमध्ये. त्याच्यानंतर माझ्या मित्रांनी मागवली शेव. तुम्ही करा घ्या सबस्क्राईब.